बातमी ज्याची उत्कंठा सगळ्या महाराष्ट्राला होती। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विजयी झालेले आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ विदर्भातली ही महत्त्वाची जागा, फडणवीसांचा बालेकिल्ला, गडकरींचा बालेकिल्ला अशी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघाविषयी कायम म्हटलं जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर आहे नागपूर। अनेक वर्षांपासून फडणवीस इथे निवडून येत आहेत। नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून ज्यांना ओळखलं जातं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागचे 10 वर्ष जर काढले, विशेषतः 2014 नंतरचे, तर देवेंद्र फडणवीस हे नाव एकही दिवस वगळता येणार नाही। मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द असू द्या, विरोधी पक्षनेते म्हणून असलेली किंवा त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून, पण दररोज ज्या पद्धतीने फडणवीस बॅटिंग करत होते, तर फडणवीस आता विजयी झालेले आहेत। आणि आता अर्थात फार पुढच्या सगळ्या चर्चा होणार आहेत, कारण ज्या पद्धतीने कल हे महायुतीला जात आहेत आणि ज्या पद्धतीने भाजप आता 100, मागच्या वेळेस मला वाटतं 105 जागा होत्या, आताच्या घडीला जर कल बघितले तर 128 जागा दिसत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने क्लिअर मॅन्डेट मिळालेला आहे, तर फडणवीसांसाठी ही खरं तर आनंदाची बातमी आहे। कारण लोकसभेनंतर ज्या पराभव झाल्यानंतर त्यांच्यावरती सगळं खापर फुटलं, त्यामुळे आता विजयाचं सुद्धा त्यांनाच धनी केलं जातं। असं म्हणतात की पराभवाला कोणी नसतं आणि विजयाला खूप बाप असतात, तसं जर विजयाचं सुद्धा धनी त्यांना केलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये फार कमी नेत्यांना जी गोष्ट साधलेली आहे ती गोष्ट फडणवीस साधू शकतात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे